बकासूरचं मैदान जवळ येते तसं तसं बकासूर गुलाला आहे, काय सांगाल? आपल्याला सेवागिरी महाराजांचा खूप आशीर्वाद आहे. पहिल्या वर्षीपासून सलग 3 वर्ष आपण ती गुलाला ते त्याच्यातच आपलं समाधान आहे. आणि या वर्षी 4थं वर्ष आहे आणि सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने या वर्षी बी बकासूर गुलात राहणार एवढी गॅरंटी आहे आपल्याला. काय सांगाल त्या मैदानाविषयी, काय सांगाल कसं असते? नाही, एक शिस्तीचं मैदान आणि एक छान मैदान असतंय. पहिलं हिंद केसरी मानाचं मैदान म्हणून ओळखलं जातं. त्या मैदानाला आपण पहिल्यापासून आपलं जे पहिलं हिंद केसरी आपल्याला त्या मैदानात भेटलं आणि तिथून जी सुरुवात झाली ती कधी आपण माघारी बघितली नाही. त्यामुळं त्या मैदानाचा विषयच वेगळा आहे. एक महाराजांचा आशीर्वादच सेवागिरी महाराजांचा लय आशीर्वाद आहे बकासूरवरती. काय सांगाल या आशीर्वादाविषयी, काय सांगाल? कुठं म्हणजे जास्त जास्त अनुभव आलेत काय? नाही, भरपूर अनुभव आलेत. कारण का महाराजांचं आणि बकासूरचं एक वेगळं नातं आहे. त्यामुळं त्या पुसेगावच्या मैदानात कधी बकासूरला महाराज नाराज नाही करत. आणि आज जे थोपटेवाडीचं मैदान झालं, कसं पार पडलं, काय सांगाल मैदानाविषयी आजच्या? एक नंबर मैदान झालं शिस्तीचं आणि प्रियचं. काय पब्लिकनी त्रास नाही दिला, काय नाही, एकदम छान मैदान झालं. आणि आज पहिल्यांदाच फाटीवर येऊन एक नंबर झालाय. हो, काय सांगाल? परत या फाटीवर दिसेल का बकासूर? दिसेल ना. आयोजकांविषयी काय सांगाल आज? ना आयोजक कमिटी भरपूर सहकार्य केलं. बकासूर सोबतच तुमच्या बाकीचे जे दावणीचे नंदी आहेत ते पण नाव करतायत, काय सांगाल त्याविषयी? आता महाराज घेतलाय त्याचा बी पुसेगावला चांगल्या पायऱ्यात दिसेल तुम्हाला. त्या दिवशी आपला ताईंचा राजा आणि महाराज सेमीला पात्र होऊन फायनलचा गुलाल घेतला. कारण का एक चांगला स्पीड आहे महाराजला बी. आणि राजाचं पण एक होम ग्राउंडच म्हणायला लागेल तिथलं. हो, ते कसं नियोजन झालेलं? ते पण आपलं मामांनी आणि ते ताईंचं काय बोलणं आलं तो पायरा झालता आणि ती गाडी चांगली पडली. सरांविषयी काय सांगाल? रणजित सरांविषयी काय सांगाल? काय सर, आपले हाय जवळचे मित्र सर्वच. सगळ्यांनी बकासूरचे मॅनेजर म्हणतात, त्यांना काय सांगाल? नाही, एक आपण मॅनेजर कोणाला म्हणत नाही. सगळेच बकासूरचे मालक आहे. अखंड महाराष्ट्र अख्खा म्हणजे जेवढे त्याचे फॅन असतील त्याच्या सोबत असतील सगळे त्याचे मालकच आहे. आणि आज पुन्हा एकदा सेमीला कड आली, काय सांगाल त्याविषयी? कडी प्रत्येक मैदानात आम्हाला हायच एक फेरा. त्यामुळे काय आता 2025 अख्खा कडनी पळूनच आपण गुलालात राहिलोय. आणि येणारं 2026 हे चांगलं असेल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो.